हॅलो फ्रेंड्स, तर आता आम्ही जात आहे रत्नागिरीला. सो लेट्स गो. तर फ्रेंड्स, तुम्ही जर रत्नागिरीला जात असाल आत्ता, तर एकच गोष्ट सांगू इच्छिते की रोड खूपच खराब आहेत आणि जागोजागी रोडचं कन्स्ट्रक्शन चालू आहे. त्यामुळे थोडासा त्रास झाला, पण एकदा तिथं पोहोचल्यावर आणि हे सुंदर दृश्य पाहिल्यावर खूपच छान वाटते. तर नक्की जावा. तर आता आम्ही अडीच वाजता पोहोचलो. मग आता होती जेवणाची वेळ आणि तिथं खूपच सुंदर घरगुती हॉटेल्स भरपूर आहेत आणि त्यामधल्या एकामध्ये आम्ही गेलो आणि इतकं सुंदर तांदळाची भाकरी किंवा चपाती ऑप्शनमध्ये असते आणि मी घेतलेलं सुरमई, सोलकढी होती, त्याची करी होती आणि त्याची ग्रेव्ही मासा होता, तो बांगड्याचा होता, खूपच छान होता. आम्ही हॉटेल शोधण्यासाठी गेलो तर आम्हाला हे अभंग्य कोकणी लज्जत म्हणजे इथे जेवण पण मिळतं आणि राहण्यासाठी पण सोयी आहे. म्हणून खूपच छान मिळाले आम्हाला. आणि आम्ही 6 जण होतो आणि लहान एक मुलगी, त्याप्रमाणे त्यांनी आम्हाला रूम्स दिले आणि त्यांचं जेवणही खूप चांगलं होतं, जे आम्ही संध्याकाळी खाल्लं. आणि आता थोडंसं रेस्ट करून मग आम्ही संध्याकाळी निघलो बीचवर. हॅलो टू ऑल माय लवली फ्रेंड्स. तर सकाळी मी निघलेले कोडोलीमधून आणि आम्हाला 4 तास लागले रत्नागिरीला यायला. आणि आता मी स्टे करत आहे अभंग्य कोकणी होमस्टे आणि खूपच छान रूम्स आहेत आणि इथून आरेवारी बीच खूपच जवळ आहे. तर आता आम्ही थोडासा गरम गरम चहा पिणार आणि निघणार बीचला. So it's time for evening's outfit. थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ आणि सेकंड पार्ट सेकंड डेसाठी नक्की बघा. बाय.